2025 या नववर्षात मकर राशीसाठी काही घटना नक्कीच घडतील. त्यातील पहिली सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे 29 मार्च रोजी शनिदेव 7:30 संपवून तुमच्या तृतीय स्थानात प्रवेश करतील. तृतीय स्थानातील शनिदेव हे तुमच्यासाठी अत्यंत सकारात्मक ठरतील, कारण ते तुमचे राशी स्वामी आणि धनेश आहेत. तृतीय स्थानात आल्यावर शुभ फळं देणं हा त्यांचा स्वाभाविक विभाग आहे किंवा त्यांचा धर्म आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. शनिदेव 7:30 संपवून जेव्हा तृतीय स्थानात प्रवेश करतात तेव्हा ते जातकाला भरभरून शुभ फळं देतात. म्हणजे 7.5 वर्ष जातकाची परीक्षा घ्यायची आणि 2.5 वर्ष शुभ फळं द्यायची ही शनिदेवांची कार्यपद्धती आहे. ज्यामुळे 29 मार्च रोजी मकर राशीसाठी अत्यंत शुभ कालखंड निर्माण होईल. त्यानंतर दुसरी नक्की घडणारी घटना म्हणजे 14 मे रोजी गुरुदेव तुमच्या 6ष्ठ स्थानात जातील. 18 ऑक्टोबर रोजी ते तुमच्या 7म स्थानात प्रवेश करतील. तिथे ते हंस राजयोग तुमच्यासाठी निर्माण करणार आहेत. गुरुदेव हे सर्वात शुभ ग्रह आहे. ते तुमचे परिश्रमेश आणि वेळेश देखील आहे. 18 ऑक्टोबरपासून ते तुमच्यासाठी हंस राजयोग निर्माण करून पत्रिका अत्यंत शुभ करणार आहे. कारण तेथून उच्चीच्या गुरुदेवांची शुभदृष्टी तुमच्या लाभस्थानावर, तुमच्या राशीवर, तुमच्या परिश्रमाच्या स्थानावर असेल, ज्यामुळे 33% पत्रिका ही सकारात्मक होईल. त्यानंतर महत्त्वाची घटना म्हणजे राहू ग्रह तुमच्या तृतीय स्थानातून धनस्थानात प्रवेश करेल, तर केतू ग्रह भाग्यस्थान सोडून अष्टम स्थानात जाईल. मागील काळात केतू ग्रह तुमच्या भाग्यस्थानात बसून भाग्यात अडथळे निर्माण करत होता. त्यातून तुमची सुटका होईल. परिश्रमाने तुमचं भाग्य समृद्ध होईल. तुम्ही प्रगतीकडे वाटचाल कराल. यानंतर चौथी नक्की घडणारी घटना म्हणजे शुक्रदेव कधी 9 ते 1 राशीत तब्बल 4 महिने विराजमान राहणार आहे. त्याहून महत्त्वाची बाब म्हणजे त्या काळात ते उच्चीचे असतील. 28 जानेवारी ते 31 मे या काळात शुक्रदेव मीन राशीत उच्चीचे असतील. शुक्र हा तुमच्यासाठी राजयोगकारक ग्रह आहे. म्हणजे मकर राशीच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शुक्र हा केंद्राचा आणि त्रिकोणाचा स्वामी असल्यामुळे तो ग्रह राजयोगकारक ठरतो.